पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी युती केली आणि महाविकास आघाडीत मात्र बिघाडी झाली आहे। तर या बिघाडी मागेही प्रशांत जगताप आहेत असं बोललं जात आहे। आता ते कसं काय आणि महाविकास आघाडीत नेमकी बिघाडी कशी झाली, पडद्यामागे काय काय घडामोडी घडल्या, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काँग्रेसनं 2 दिवसांपूर्वी घुमजाव केल्यानं महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। रविवारी हीच खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला। म्हणजे काय झालं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची युती झाली आहे। हे आता एकत्रितरित्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झाली। आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्र आलेत आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून हे एकत्रितरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। महापालिकेच्या निवडणुकीवरून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील 8 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय खलबत आणि उलथापालथ सुरू होती। 4 दिवसांपूर्वी महाविकास आघाडी बरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन जायचं आणि निवडणुका एकत्रित लढायच्या असा निर्णय झाला। चारही पक्ष त्यासाठी एकत्र बसले, त्यांच्या बैठका झाल्या, जागा वाटपाचं गणितही निश्चित झालं। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे शहराध्यक्ष होते प्रशांत जगताप यांचा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांच्या सोबत जाऊन युती करण्यास हा विरोध होता। मग त्यांनी काय केलं तर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, पक्षाच्या सदस्यत्वाचा पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। आज राजीनामा दिला आणि उद्या लगेच म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। त्यामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सोबतच कायम राहण्याचा निर्णय घेतला। मग 2 दिवसात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जागा वाटपासंदर्भात एकत्र बैठका झाल्या, जागा वाटपही ठरलं। त्यामुळे महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा रविवारी होईल असं सांगितलंही जात होतं। पण रविवारी अचानक सूत्र फिरली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीची साथ सोडली आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीत इथेच फूट पडली। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात रविवारी संध्याकाळी जागा वाटपाच्या बैठका सुरू झाल्या। त्यासाठी पक्षाचे प्रभारी आणि आमदार सतेज पाटील आणि इकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी सुद्धा रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या। इथे जागा वाटपाबाबत निश्चिती झाली। उमेदवारी अर्ज भरायला अवघे 2 दिवस शिल्लक असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नेत्यांकडून कुठल्याही प्रकारे संपर्क होत नव्हता किंवा फोन केले तरी त्यांच्याकडून फोन उचलले जात नव्हते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट न पाहता शिवसेनेसोबत एकत्रितरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेतल्याचं सांगितलं गेलं आणि तशी घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली। आता महाविकास आघाडीत नेमकी बिघाडी कशी झाली, फुटीमागची नेमकी कारणं काय तर ती समजून घेऊयात। महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये ज्यावेळी जागा वाटप निश्चित होत होतं त्यावेळी एकमेकांच्या पक्षातील इच्छुकांना प्रवेश न देण्याचा निर्णय झाला होता। हे खूप महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळी एकत्रितरित्या 2 पक्ष 3 पक्ष एकत्र यायचा विचार करतात त्यावेळी इच्छुकांना जर तिकीट उमेदवारी मिळाली नाही, तिकीट मिळालं नाही तर ते दुसऱ्या ज्या पक्षाला जागा सुटेल त्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असते। तेच होऊ न देण्याची जी खबरदारी होती ती या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीच्या बैठकांमध्ये घेतली। त्यातच आघाडीत काँग्रेसला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करून घेण्याचा निर्णय सुद्धा झाला। म्हणजे काय तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आणि स्पेशली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं की अजितदादांसोबत युती करणार नाही तर तिथे शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत। मग अशा वेळेस एकट्या पडलेल्या अजितदादांना मदतीचा हात किंवा जो हात पुढे करायचा असतो युतीसाठीचा तो महाविकास आघाडीकडून केला गेला। पण याला सुद्धा विरोध झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घेण्यास काँग्रेसमध्ये एका नेत्याचा सुरुवातीपासून विरोध होता। 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात आला असं बोललं गेलं आणि तिथेच महाविकास आघाडीत पहिली वादाची ठिणगी पडली असं सांगितलं जातं। बिघाडीसाठी खरं तर जाणीवपूर्वक हा उद्योग केला गेल्याचं एका मंत्र्याचं म्हणणं आहे किंवा एका नेत्याचं म्हणणं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी शहराध्यक्षाला म्हणजे पुणेच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविषयी बोललं जातंय। त्यांना मुंबईत नेलं, त्यांचा जाहीर पक्षप्रवेश केला, काँग्रेस भवन इथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमटली असं सांगितलं गेलं।
आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शहर पातळीवरील काँग्रेस नेत्यांना मात्र बैठक सोडून स्वागतासाठी येण्यासाठी आग्रह धरला गेला। आघाडीत बिघाडी व्हावी यासाठी काँग्रेसच्या एका नेत्यानं जाणीवपूर्वक हे सगळे उद्योग केले आणि त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला, हे सुद्धा एक कारण आहे असं पक्षातल्याच एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या बोलीवर सांगितलं, ज्यावेळी ते सकाळशी बोलत होते। तिसरा मुद्दा, अजित पवारांच्या आघाडीतील सहभागाबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी जाहीर विरोधाची भूमिका घेतली। मग तशी जाहीर भूमिका त्यांनी मनसेबाबत का घेतली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला। प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेमुळे खरं तर महाविकास आघाडीला तडा गेला असं बोललं गेलं आणि त्यामुळे रविवारी संध्याकाळी एकीकडे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्या बैठका सुरू होत्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून बैठकांना सुरुवात झाली होती। आणि मग आज सकाळी काय घडलं, तर आज सकाळी शरद पवारांचे नातू, अजितदादांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या युतीची अधिकृत घोषणा केली। आता जागा वाटपाबाबत जर प्रश्न पडला असेल तर त्याबाबत लवकरच कळवलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। तरी राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा होत असताना पवारांच्या राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या चर्चेला सुरुवातीला हजर राहिलेल्या जबाबदार नेत्यांनी मात्र मी जसं आधी सांगितलं तसं शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोन उचलले नाहीत आणि तसा आरोप खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि काँग्रेस नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन केलाय। पण दोन्ही पक्षांनी मग सावध भूमिका घेतली आणि आपली युती जाहीर केली। त्यासाठी सतेज पाटील आणि सचिन अहिर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुणे महापालिकेसाठीची ही युती जाहीर केली। तर तिकडे राष्ट्रवादीच्या गोटात काय घडत होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये किंवा या दोन महापालिकांमध्ये एकत्रितरित्या युतीत लढणार आहे आणि तो आपापल्या निवडणूक चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील ते तुतारीच्या चिन्हावर लढतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील ते घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढतील असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं। आता त्यांनी हे स्पष्ट का केलं, तर याला सुद्धा पार्श्वभूमी अशी आहे की जी मागच्या 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची युती फिसकटली अशी चर्चा आली होती। त्यावेळी निवडणुकीचं चिन्ह हे कारण ठरलं होतं आणि तशी माहिती खरं तर सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली होती आणि माध्यमांमध्ये त्याबाबत चर्चाही सुरू झाल्या होत्या। आज काय झालं, तर आज मात्र रोहित पवारांनी हे पहिल्यांदा स्पष्ट केलं की जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरतोय किंवा त्याबाबत जे पुण्यातले स्थानिक नेते आहेत किंवा ज्यांना त्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे ते जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत सांगतील। पण निवडणुकीच्या चिन्हाबाबत मात्र त्यांनी स्पष्टता दिलेली आहे की पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे तुतारीवर लढतील तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढतील। त्यानंतर अजित पवारांनी स्वतः आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली, त्यांच्यात सल्लामसलत झाली, बैठका झाल्या, जागा वाटपाबाबतही काही गोष्टींचा निर्णय घेण्यात आला। पण ही बैठक झाल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधणं टाळलं आणि ते न बोलताच निघून गेले। त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी राष्ट्रवादीचा फॉर्म्युला जर ठरला असेल तर ते नेमका जाहीर करणार तरी कोण, हा प्रश्न अजूनही कायम आहे। दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी फिसकटलेल्या युतीच्या माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा झाल्या होत्या। मग पुन्हा तसं होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ही काळजी घेतली जाते का, असा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीत खरंच काँग्रेसनं प्रशांत जगतापाच्या निमित्तानं मिठाचा पहिला खडा टाकला की राष्ट्रवादीनं संधी साधून आपली अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आणि मवियाची साथ सोडली, हा प्रश्नच आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।